आन तुला जीवाच रान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात र तू हे हे धरणीची आन तुला जीवाच रान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात र तू पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू लढा तू लढा तू लढा तू बळीराजा वाट हीर तुझीच तू झोकून दे बळीराजा लढा तू लढा तू लढा तू बळीराजा वाट हीर तुझीच तू झोकून दे बळीराजा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निष्ठावंत आणि कणखर नेतृत्व सिऊड विभागाचे विभाग प्रमुख आणि युवा सेना विस्तारक विशाल विचारे यांच्या वाढदिवसानिमित्त नुकताच एक अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता। सिऊड्समधील पॅनल नंबर 26 मध्ये सक्रियपणे काम करणारे विशाल विचारे यांनी दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील वाढदिवसाचा कोणताही बडेजाव न करता आपल्या प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सत्कार करून त्यांनी त्यांच्या आशीर्वाद रूपी शुभेच्छांसोबत आपला वाढदिवस साजरा केलाय। हा अभिनंदनीय उपक्रम त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे आणि नम्र स्वभावाचे प्रतीक आहे। त्यांनी ज्येष्ठ नागरिकांप्रती दाखवलेला आदर हा त्यांच्या व्यक्तिमत्वाची उंची दर्शवतो, ज्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेची आणि कार्यक्षमतेची प्रचिती आली आहे। या प्रसंगी विशाल विचारे यांना अभिष्टचिंतन करण्यासाठी शिवसेना उबाठा गटाचे ज्येष्ठ नेते विठ्ठल मोरे, युवा नेते वैभव नाईक, उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, उपजिल्हा प्रमुख सुमित्रा कडू, संतोष घोसाळकर, अतुल कुलकर्णी, उपशहर प्रमुख समीर बागवान, अमोल येवले, सचिन कदम, राम झेंडे, मिलिंद भोईर, सुधाकर पाटील, अशोक कुंडे, विभागातील ज्येष्ठ नागरिक, सिऊड्स मधील सोसायटीचे पदाधिकारी, सर्व पक्षीय नेते आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। निष्ठावंत युवा नेतृत्व म्हणून आपलं राजकीय अस्तित्व निर्माण करणारे विशाल विचारे यांचा सामान्य कार्यकर्त्यापासून ते विभाग प्रमुख पदापर्यंतचा प्रवास हा त्यांच्या संघटन कौशल्याची आणि लोकांप्रती असलेल्या बांधिलकीची साक्ष देतो। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। जाताना एक शब्द बोलेन, एक विकी लाख विकी। तुम्ही सर्वजण विशाल प्रेम करता आणि आपुलकीने त्याला लहान मुलासारखा आपला स्वतःचा घरचा कुटुंबातला सदस्य मानता। आज त्याचा वाढदिवस आहे, शुभेच्छा आहेत। युवा सेना विस्तारक म्हणून त्यांनी तरुणांना एकत्र आणून त्यांना योग्य दिशा दिली। जनतेच्या प्रश्नांसाठी ते नेहमीच अग्रभागी राहिले, ज्यामुळे स्थानिक लोकांचा त्यांच्यावरील विश्वास अधिक दृढ झाला आणि म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत विशाल विचारे यांच्यासारखा युवा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना वाढदिवसाची भेट देण्याचा निर्धारही उपस्थित ज्येष्ठ नागरिक आणि इतर नागरिकांनी व्यक्त केलाय आणि त्यांना राजकीय यश मिळवून देण्याच्या भावना सुद्धा बोलून दाखवल्यात। सामाजिक दृष्ट्या त्यांचं कार्य जे आहे ते अतिशय अलोकनीय असं आहे। रात्री बेरात्री विशाल विचारे यांना कधी हाक मारा आणि कोणत्याही प्रसंगासाठी ते कधी त्या प्रसंगाला धावून येणार, लोकांना मदत करणार। विशाल विचारे मी थोडक्यात त्यांचं वर्णन करेन। कडवट शिवसैनिक आजच्या काळामध्ये गरज आहे। आपल्या 48 सेक्टरमध्ये 46 सेक्टरमध्ये पाहत असतो, नेहमी धडपडत असणारे एक व्यक्तिमत्व आहे। त्यामुळे यांच्या पाठीमागं नेहमी आपण म्हणजे काम निस्वार्थी भावनेने उभा राहणं अपेक्षित आहे। या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं विशाल विचारे यांच्यासाठी एक छोटीशी कविता मी बोलेन। येणारा प्रत्येक दिवस तुमच्या मनासारखा असावा, येणारा प्रत्येक दिवस तुमच्या मनासारखा असावा, जीवनात तुमच्या कधी दुःखाचा एक क्षणही नसावा, जीवनात तुमच्या
कधी दुःखाचा एक क्षणही नसावा. मनात तुमच्या जे जे असेल ते ते सर्व तुम्हाला मिळावे. मनात तुमच्या जे जे असेल ते सर्व तुम्हाला मिळावे. प्रयत्नांना तुमच्या असेच यश मिळत राहो हीच प्रामाणिक इच्छा. या विभागामध्ये बाळासाहेब उद्धव ठाकरे यांच्या अधिकृत शिवसेनेचा एक चांगला कार्यकर्ता, या विभागामध्ये लोकाभिमुख काम करणारा, लोकांच्या कायम संपर्कात असणारा, लोकांसाठी कायम झगडणारा, लढणारा, भिडणारा असा एक विशाल चंद्रकांत विचारे कार्यकर्ता आहे. आणि आज या ठिकाणी सेक्टर 48च्या बरेच सामाजिक संघटना, धार्मिक संघटना, राजकीय पक्ष अशा वेगवेगळ्या संघटनेचे सगळे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी येऊन त्याच्या आज वाढदिवसाला सगळ्यांनी उपस्थिती दर्शवली. यावरूनच असं वाटतंय की या विभागातल्या लोकांना या ठिकाणी बदल हवा आहे. आणि मला असं वाटतंय की विशाल चंद्रकांत विचारे यावेळी जर उमेदवार म्हणून जर लोकांच्या समोर आला तर निश्चितपणानं मला वाटतंय की तो निश्चित निवडून येईल. विशाल चंद्रकांत विचारे हा एक चांगला कार्यकर्ता असल्यामुळं मी सुद्धा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं, बौद्धजन विकास संघाच्या वतीनं आणि झेंडे कुटुंबियाच्या वतीनं त्याला शुभेच्छा देण्यासाठी खास या ठिकाणी आलो होतो. विशाल विचारे, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर या प्रसंगी विशाल विचारे यांनी सांगितलंय की नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलाय त्याला कधीही तडा जाऊ देणार नाही. त्यांच्या विश्वासाला खरा उतरवण्याची आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची माझी भूमिका नेहमीच कायम राहील. खरं तर या ठिकाणी अल्पावधीमध्ये माझ्या शिवसेना शाखा परिवाराच्या वतीने हे या ठिकाणी उपस्थित असणारे हे जे काही शिल्लेदार आहेत त्या शिल्लेदारांच्या वतीने हा 1.5 दिवसात नियोजित केलेला हा कार्यक्रम. आणि हा कार्यक्रम माझा वाढदिवस ते सालाबाद प्रमाणे यावर्षी त्यांनी जोरात या पद्धतीने साजरा केला. आपण बघत आहात या ठिकाणी शेकडो ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार या शाखेच्या वतीने जो संकल्प होता की आपण ज्येष्ठांचा सत्कार करू, जेणेकरून जे आपले आधारस्तंभ आहेत, म्हणजे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ह्या विभागातच नव्हे तर संबंध ठिकाणी कार्यरत असतो, अशा ज्येष्ठ नागरिकांचा आपण या ठिकाणी सत्कार केला. आणि मला खरंच खूप भरून आलं की 1-2 आमचे सूर्यकांत माळी म्हणून एक शिक्षक आहेत, त्यांनी आदरणीय माझे शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्याबद्दल एक जी कविता बोलली, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं ते ऐकल्यानंतर. खरंच अशा नागरिक आमच्या शिवसेना परिवाराकडे सातत्याने पाहत असतं याचा मला अभिमान आहे. आणि सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून माझा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला त्याबद्दल विभागातील सर्वच नागरिकांचा मी आभार व्यक्त करतो. आणि हे ऋण मी कधीच फेडू शकत नाही अशी ही परिस्थिती आज माझ्यासाठी जनतेच्या वतीने जनतेने केली आहे. आणि ह्याचे हे ऋण फेडण्याचं मी प्रयत्न करीन, पण मला वाटत नाही एवढ्या संख्येने एवढ्या आनंदाने इथले नागरिक माझे उपस्थित राहिले त्याबद्दल पुनश्च एकदा मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.